नमस्कार, मी उन्मेष संजय जाधव, ट्रकिस्टा या ब्रँडचा ओनर। आम्ही ठाण्यामध्ये स्टेटेड आहोत। आमचा बिझनेस ठाण्यामध्ये रन होतोय कोलशेत रोडला। आम्ही गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून हा बिझनेस चालवतोय आणि आम्ही सर्व करतो फास्ट फूड जे QSR बेस्डमध्ये आहे, ज्याच्यामध्ये बर्गर्स आहे, रॅप्स आहेत, मॉकटेल्स आहेत आणि फ्राईड स्नॅक्स आहेत। ॲक्च्युली लोकांना हे कळाल्यावरती खूप सरप्राइजिंग होतं की मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे। भले मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण माझं नेहमी पॅशन फूडबद्दल होतं। मला काहीतरी पुढे जाऊन फूड इंडस्ट्रीमध्येच करायचं होतं आणि नकळत आमचा इंजिनिअरिंग संपता लॉकडाऊनमध्ये एक ई-कॉमर्सचा बिझनेस चालू झाला, जो फूड रिलेटेडच होता। आम्ही सगळं फ्रोझन फूड पासून ग्रोसरीज डिलिव्हर करत होतो लोकांना। डोर टू डोर सर्व्हिसेस होत्या आमच्या। त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 वर्षात खूप काही फूड इंडस्ट्रीबद्दल शिकलो आणि त्यानंतर मी हे ठरवलं की मला आता एक कॅफे चालू करायचं आहे। आपल्या लोकांसाठी एक कॅफे चालू करायचं आहे, त्यामुळे मी फूड इंडस्ट्रीला परसिव्ह केलं। पण जेव्हा आम्ही लोकेशन्स बघत होतो, स्टोअर्स बघत होतो, आम्हाला हे जाणवलं की कॅफेज खूप एक्सपेन्सिव्ह होतात आणि स्टार्टिंग इनिशियल स्टेजला त्यांचं इनिशियल इन्व्हेस्टमेंट खूप हाय आहे। आणि त्याच वेळेला आमच्या एका फॅमिली फ्रेंडने आम्हाला एक मेसेज फॉरवर्ड केला की सेमिनार होता अवनी ट्रकबद्दल। अवनी व्हॅन ही गव्हर्नमेंटकडून मिळणारी एक स्कीम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला अवनी व्हॅन गव्हर्नमेंटकडून मिळते, सगळे कायदेशीर पेपरवर्क सकट, ज्याच्यामध्ये वी आर रोड लिगल टू डू दिस बिझनेस। आणि आम्हाला हा कॉन्सेप्ट खरंच आवडला आणि त्यामुळे या कॉन्सेप्ट बद्दल अजून जाणून घ्यायला आम्ही त्यांच्या फोर्टच्या ऑफिसला जाऊन भेट दिली। आपल्या महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एक मानसिकता आहे की सरकारी कामं रखडली जातात। अवनीला जोडल्यानंतर मला हे असं खरंच वाटलं नाही, कारण की अवनीला जोडल्यानंतर माझी जी पण पेपरवर्क किंवा प्रोसिजरची कामं होती ती 1 ते 1.5 महिन्यात झालेली आहे। माझे जेवढे पण लायसन्सेस आहेत, फूड लायसन्स झालं, उद्योग आधार झालं, उद्यम झाला, हे सगळं गुमास्त झालं, हे सगळं अवनीने मला मिळून दिलेलं आहे आणि ते खूप हॅसल फ्री झालेलं आहे। इव्हन माझी लोन प्रोसिजर सुद्धा अवनीने खूप हेल्प करून ती इन नो टाइम केलेली आहे। माझा हार्डली 1 ते 1.5 महिन्यात सगळे पेपरवर्क आणि सगळी प्रोसिजर्स झालेल्या होत्या। माझा मेन्यू खूप वास्ट आहे, याच्यामध्ये बर्गर्स पण आहेत, रॅप्स पण आहेत, मॉकटेल्स पण आहेत। सो आमच्यासमोर एक चॅलेंज होता की एवढ्या कन्फाईन्ड स्पेसमध्ये हे सगळा सेटअप बसवायचा कसा, कारण की इथे रेस्ट्रिक्शन स्पेसचं आहे। पण जेव्हा मी अवनीच्या कन्सल्टंट्स बद्दल बोललो, जेव्हा फॅब्रिकेशन कन्सल्टंट बद्दल त्यांच्याबरोबर बोललो, तेव्हा त्यांनी प्रॉपर माझे जे पण रिक्वायरमेंट आहेत ते समजून घेऊन मला जशी व्हॅन हवी आहे, ही व्हॅन मला जशी मॉडिफाय करायची होती तसं त्यांनी मला करून दिलेली आहे आणि ह्याचा आउटपुट तुमच्या समोर आहे। गेले 1 वर्ष मी हा बिझनेस करतोय। संध्याकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत हा माझा बिझनेस टायमिंग आहे आणि गेले 1 वर्षात मी हे नोटीस केलंय किंवा हे मला एक्सपिरियन्स झालाय की माझा ऑलमोस्ट इयरली टर्नओव्हर अराउंड अप्रॉक्सिमेटली 10 लाखच्या आसपास आहे। आणि हे बघितल्यानंतर मी खूप खुश आहे की मी या अवनी फॅमिलीशी जुळलो। जर मी या अवनी फॅमिलीशी जुळलो नसतो आणि मला ही अवनी व्हॅन मिळाली नसती तर कदाचित हा माझा ब्रँड उभा नसता, आज ट्रकिस्टा हे अस्तित्वात नसतं आणि मी जो आज माझ्या स्वतःच्या पायावरती उभा आहे तो मी कदाचित उभा नसतो। सो माझी सगळ्यांना हे अपील आहे, स्पेशली करून मराठी तरुणांना हे अपील आहे की तुम्ही धंद्यामध्ये उतरा, व्यापार करा, कारण की ह्या नवीन महाराष्ट्राला नवीन मराठी व्यापाऱ्यांची खूप गरज आहे। आणि आपण मराठी माणसं एकमेकांची साथ देऊन जर पुढे गेलो तर आपण हा महाराष्ट्र घडवू शकतो। आणि माझं एक लाईन मी घेऊन चाललोय, मानतो की बीइंग अ स्मॉल एम्प्लॉयर इज एनी टाइम बेटर देन बीइंग अ बिग एम्प्लॉई। ज्याचा अर्थ असा आहे की मी छोटा व्यापार केला ते कधीही चांगलं आहे एका कुठल्या मोठ्या कंपनीत काम केल्यापेक्षा। हे आमचे ट्रकिस्टाचे आधारस्तंभ, माझे आई वडील, यांच्यामुळे आज ट्रकिस्टा उभा आहे। हे नसते तर कदाचित हा ट्रकिस्टा उभा पण नसता। सो थँक्यू सो मच। आम्ही आमच्याकडून तुम्हाला विनंती करतो की नक्कीच ट्रकिस्टाला भेट द्या। वी आर ट्रकिंग डिलिशियसली सिन्स 2022 अँड वी आर व्हेरी मच थँक्यू ऑफ अवनी फॅमिली फॉर दिस अपॉर्च्युनिटी अँड वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू बी विथ अवनी फॅमिली फॉर एव्हर। थँक्यू सो मच। सो माझं हेच अपील आहे की आपण आपल्या पायावर उभं राहूया आणि हा महाराष्ट्र नक्की घडूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।